समोर येऊ नका, सरका मागे, सरका मागे, सरका मागे, सर. या मागे असेल शूटिंग मध्ये. काय नेमकं वाटतं? बघा, कुठलीही निवडणूक जातीपातीच्या आधारावर होत नसती. प्रत्येक मतदाराचं मतदान हे उमेदवाराला लागत असते आणि प्रत्येकाचं मतदान भेटल्याशिवाय कुठलाही उमेदवार निवडून येऊ शकत नाही. त्यामुळं माझ्या ह्या निवडणुकीमध्ये मला सगळ्या समाजातल्या, विशेषतः मराठा समाज असेल, मुस्लिम समाज असेल, मागासवर्गीय असेल आणि ओबीसी पण, या सगळ्यांनी मतदान केलंय. विशेषतः मोठ्या प्रमाणामध्ये मराठा आणि मुस्लिम समाजाने केले आणि मागासवर्गीय ह्या लोकांचे मी तर ऋण मानणारच, काय मतच नाही. त्याचबरोबर ओबीसीला सुद्धा निग्लेक्ट करून नाही जमणार. त्यांच्याही काही गावं अशी आहेत, ते माझ्या पदाधिकाऱ्याची, कार्यकर्त्यांची, त्यांच्या गावात सुद्धा मला चांगल्या प्रकारचं मताधिक्य मिळाले. त्यामुळे मी त्यांचा सुद्धा तेवढाच ऋणी आहे. त्यामुळे निवडणुका ह्या सगळ्या समाजाच्या लोकांना घेऊनच लढवायच्या असतात आणि जिंकायच्या असतात. एखाद्या विशिष्ट समाजाच्या नावावर मी निवडणूक जिंकीन असं जे माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना ठरवलं होतं, ते सपशेल खोटं ठरलं. हे त्याचं जिवंत उदाहरण. निवडून नाही आलं तर संन्यास घेईन असं ते म्हटलं. आता ते तुम्ही त्यांना विचारा बाबा, मला कशाला विचारता? मी म्हणलो होतो का? ते म्हणले होते. 1 लाखाच्या वर लीड मिळणार आहे, मी तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं. त्या वर्षावर मी ठाम होतो. 1000 गावात मला मताधिक्य मिळेल हे बी सांगितलं होतं आणि लीड पहिल्या राऊंडपासून मी पुढे राहीन हेही सांगितलं होतं. आणि त्या सगळ्या गोष्टी वस्तुस्थितीत खऱ्या ठरल्यात, त्यात काही दुमत नाही. कारण शेवटी फील्डवर काम करत असताना आमची लोकांशी जी नाळ आहे ती बघितल्यानंतर आम्हाला त्याचा कॉन्फिडन्स होता. आता त्यांना त्याच्या बाबतीतलं काही नॉलेज नव्हतं, ते बाहेरचे असल्यामुळे त्यांना कोणाची ओळख नव्हती, कुण्या गावाची नाही, कुण्या कार्यकर्त्याची नाही. त्यांना काही मोजकेच काही कार्यकर्ते होते जे माल हाणायसाठी त्यांच्याकडे चिटकले होते. ते माल हाणून मोकळे झाले आणि त्या मालाच्या तारावर हे म्हणायचे की एवढे मिळतील, तेवढे मिळतील, मीच येणार. आज तुमचा मालच खाली पोहोचला नाही तर कुठून येणार? तुमची निवडणूकच मालावर होती, आमच्यासाठी थोडीच खाली कार्यकर्त्याच्या बळावर होती. तुमचे कार्यकर्ते सगळे मालाच्या तालावर नाचणारे होते, म्हणून ते माल घेतले आणि पसार झाले आणि तुम्हाला मोकळं करून बाजूला निघून गेले. साहेब, विरोधकांचं हे होतं की जिंतूर आणि हे जे आपलं जिंतूर आणि गंगाखेड आहे, इथे लीड मिळणार त्यांची, म्हणजे त्यांना कॉन्फिडन्स होता. पण सध्या असं दिसतंय की गंगाखेड आणि जिंतूर मधून तुम्हालाच लीड आहे. नेमकं काय झालंय? गंगाखेडचे आमदार म्हणायचे की 70,000चं लीड आम्ही गंगाखेडमधून देऊ. आता ते कोणत्या बेसवर म्हणत होते त्यांनाच माहित. ते नवीन आहेत, आणखी त्यांना थोडा शिकायला वेळ लागेल. आता त्यांनी त्यांची आमदारकी वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत. आता आमच्या दारात मांडव होता, ते आम्ही पूर्णत्वाला नेण्याचं काम केलं. आता 4 महिन्यात तुमच्या दारात आहे म्हणा, तेव्हा आम्ही मोकळे आहेत. जसे तुम्ही परभणीपर्यंत आले, जिंतूरपर्यंत गेले, आता आम्हाला गंगाखेडमध्ये यायचा अधिकारच आहे की आमचा. जे ओबीसीचं मतदान त्यांना